हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की स्वानंदी तिच्या बाबांना सगळं सांगत असते की मल्लिकाने तिला कशी कशी ऑफर दिली आणि ती तिला समर राजवाड्याने करायला लावलं होतं म्हणून. तेव्हा ती सांगत असते की बाबा कशी लोक असतात ना, ते म्हणतात ना, फॅक्ट इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन. कसला विचित्रपणा आहे हा, समर राजवाड्यांनी असं केलं. तेव्हा बाबा पण बोलतात की हो ग, हे जरा वेगळंच आहे. पण तुला एक सांगू, आपल्या घरात येणारी जी मुलगी आहे ना, ती खूप साधी आणि सिंपल आहे गं. आणि मेन म्हणजे तिचं रोहनवर खूप जास्त प्रेम आहे. हे बघ स्वानंदी, तू नको त्रागा करून घेऊ या सगळ्या गोष्टींचा. अगं तुझाही साखरपुडा आहे, तुझ्या साखरपुड्याकडे लक्ष दे ना आणि सोडून दे हे सगळं. तेव्हा ती बोलते तेव्हा स्वानंदी बोलते की बाबा सोडून द्यायचं हे कसं कसं हो बाबा. हे बघ स्वानंदी, आता तू जास्त टेन्शन घेऊ नको, तुझाही साखरपुडा आहे, तुला सगळं या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. आणि ते काय मेहंदी वगैरे म्हणतात नाही का, त्याचं काय करायचं आहे ते काय ठरवलं आहेस की नाही. तू बस, मी तुला तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो. इकडे मल्लिका पुन्हा प्लॅन करते की समरला स्वानंदीबद्दल भरवायचं. तेव्हा ती बोलते की आपली अधीरा आहे ना समर, तिला काही कळतच नाही. अरे तू तिच्यासाठी किती करतो, पण काही पोरगी हिने काय नशीब काढलंय कुणास ठाऊक. तेव्हा समर विचारतो की काय झालं काकू. तेव्हा तेव्हा मल्लिका बोलते की अरे ही सरपोतदार कसली लोक आहेत, अरे ही म्हणजे विचारच नाही करू शकत मी. तेव्हा समोर बोलतो की काय झालं आहे काकू. तेव्हा मल्लिका सांगते बघ, मी स्वानंदीला ऑफर केली पैशांची. तेव्हा समोर बोलतो की काय तू पैशांची ऑफर केली. तेव्हा समोर बोलतो की काय अगं साखरपुडा तोंडावर आलाय हे कसलं काय आता हे मध्येच पाहून काढलंयस. तेव्हा मल्लिका बोलते की अरे समोर गरजेचं आहे. हे बघ, मी स्वानंदीला बोलली की मी तुला पैसे देते, हे बघ तू हे लग्न मोड. तर तुला माहिती ती काय म्हणाली, ओके. तेव्हा समोर बोलतो की हे बघ काकू, त्या स्वानंदीचं माझं काही एवढंच काही पटत नाही, पण मला नाही वाटत त्या अशा काही करतील. तेव्हा तेव्हा मल्लिका बोलते की मलाही नव्हतं वाटत समोर, पण नाही ती भयंकर माणसं आहेत ते. हे बघ, मी आदिरेला कुठेतरी ढकलून देईल, पण मला नाही वाटत की त्या घरात लग्न करून तिला पाठवावं. इकडे स्वानंदीच्या डोक्यात सारखे मल्लिका बोलते ते विचार येत असतं. तिला सारखं आठवत असतं की मल्लिका तिला बोलते की आमचं समोर काहीच चालत नाही गं, तो म्हणेल तसंच आम्हाला करावं लागतं, असं तसं स्वानंदीला सगळं आठवत असतं. तेव्हा ती बोलते की काय करू समर, राजवाड्यांना डायरेक्ट फोन लावून विचारतेस की काय चाललं हे, आम्ही तुम्हाला काय असले तसले माणसं वाटलो का, समजतास काय ते स्वतःला, डायरेक्ट विचारतेस. तेव्हा ती बोलते काय करू, फोन करू की नको. पुन्हा जर काकू तसं म्हणत होते असं मी त्यांना सांगितलं तर पुन्हा ते त्यांच्यावर चिडतील, त्या बिचाऱ्या काकू अडचणीत येतील. नाही पण असं कसं अडचणीत येतील, त्यांनी मुळात पाठवावं का त्यांना. नाही, मी जर आत्ता विचारलं नाही ना, मग मी त्यांना मदत करते असं होईल, आणि जे मी आयुष्यात करणार नाही करतेच मी फोन तर करायलाच हवा आता. तेव्हा मल्लिका समरला सांगत असते बरं झालं मी परीक्षा बघितली, नाहीतर. तेव्हा समर बोलतो की काकू पण हे सगळं करण्याआधी तू मला सांगायचं ना. तेव्हा मल्लिका बोलते अरे पण सांगायला काय, मी फक्त परीक्षाच घेतली ना, मी बघायचं होतं आणि ती तयार झाली. तेव्हा समर बोलतो मग काय म्हणाली ती. मग मी तिला सांगितलं की नाही बाई, मला हे सगळं समरच्या कानावर घालावं लागेल. तशी घाबरली, मला म्हणे नको नको समरच्या कानावर नका टाकू. माघारच घेतली तिने. तिला वाटलं असेल तुला कळल्यावर तू काय म्हणशील, म्हणून लगेच फिरली, लगेच रंग बदलला. तुझं नाव घेतलं नसतं ना तर नक्की लग्न मोकळं करून मोडून मोकळी झाली असती ती. मला माझ्या आदिराची काळजी वाटते रे, त्या लोकांनी पैशासाठी माझ्या आदिराचा छळ केला तर. तेव्हा समर सांगत असतो की नाही काकू, मला नाही वाटत. तो रोहन खूप स्वाभिमानी मुलगा आहे गं, बघितलं ना, तो स्वाभिमानापायी तो घरजवाई बनायला नकार दिला त्याने आपण बंगला देऊ केला, त्यांनी तो नकार दिला, पण मला नाही वाटत तो असं करेल काही. तेव्हा मल्लिका बोलते की अरे तो जाऊ दे, पण त्याच्या घरात बाकीची पण माणसं आहेत ना, ते लोभी माणसं आहेतच ना त्याच्या घरात. तो जरी नसला तरी लग्न करायचं असलं तर अख्ख्या घरदाराशी लग्न करावं लागतं समर. तेव्हा समर बोलतो की मला मान्य आहे काकू. तेव्हा मल्लिका बोलते की प्लीज समर, या वेळेला हे लग्न मोड. अरे बघ ना, बाबाचं लग्न मोडण्यासाठी पैसे घ्यायला तयार झालेली बहीण ती स्वानंदी, काय करायचं. तेव्हा समोर बोलतो की हे बघ काकू, आत्ता आपण काहीच करू नाही शकत. हे बघ आदिराचा तुम्हाला स्वभाव माहिती, ती किती हायपर आहे, आणि तिने जर हे लग्न मोडलं आणि जीवाचं बरं वाईट काही केलं तर. तेव्हा मल्लिका बोलते हे बघ समर, पण हीच भीती पुढे जाऊन खरी ठरली तर. तेव्हा मल्लिका हात जोडते प्लीज समर, हे लग्न मोड. तेव्हा समर बोलतो की नाही काकू, असं तडकाफडकी हा निर्णय नाही घेऊ शकत. तेव्हा मल्लिका बोलते की तडकाफडकी कुठे, मी स्वतः बघून आली, तिच्या डोळ्यातली हाव, तो लोभीपणा. तेव्हा समर बोलतो की नाही काकू, मला थोडं बघू दे, मला जरा विचार करू दे. तेव्हा मल्लिका बोलते उद्या जर साखरपुडा झाला तर मग काय करशील. तेव्हा समर बोलतो की हा साखरपुडा थांबवणं मला काही शक्य वाटत नाही. तेव्हा मल्लिका बोलते की ठीक आहे, नको थांबवू, पण पुढे जाऊन माझ्या आदिराचं काही बरं वाईट झालं तर त्याची जबाबदारी कोण घेईल. इकडे समर रात्रीच्या बेडमध्ये बसलेला असतो, त्याला सारखं तेच
आठवत असतं मल्लिका बोललेली की हे भयंकर माणसं आहेत ही, माझ्या आदिराला त्या घरात देण्याच्या ऐवजी ना मी विहीर ढकलून देईल. हे समरला आठवून आठवून तो अस्वस्थ होत असतो. तेव्हा स्वानंदी इकडे समरला फोन करते आणि डायरेक्ट फोनवर बोलायला सुरुवात करते. कोण वाटलं आम्ही तुम्हाला? आम्ही काय तुम्हाला बिकाऊ वाटलो? तुम्ही पैशाची काय ऑफर करतायत आम्हाला? तेव्हा समर बोलतो हे तुम्ही आम्हाला सांगताय? तेव्हा स्वानंदी बोलते मग कोणाला सांगू? काकू पैशांची ऑफर कशी देत होते आम्हाला? तेव्हा समर बोलतो की हे तुम्ही इतकं एवढा इशू काय करताय? तेव्हा स्वानंदी बोलते की इशू म्हणजे काय? तेव्हा समर बोलतो जे मला माहिती तेच तुम्ही मला सांगताय. तेव्हा स्वानंदी बोलते म्हणजे तुम्हाला चूक नाही वाटते? तेव्हा समर बोलतो नाही. तेव्हा समर बोलतो खरं तर मला ना तुमच्याशी काही बोलायची इच्छाच नाही आहे. खरं तर आपल्यामध्ये काही संवाद होऊच नाही शकत. काय आहे ना, लग्न झालं, साखरपुडा झाल्यानंतर आपला संवाद आपल्यामधलं नातंच संपलं असं समजा. आणि फोन समोर ठेवून देतो. समोरने फोन ठेवल्यावर स्वानंदी बोलतो देवा, लग्न झाल्यावर ह्या माणसाशी माझा थोडाही संबंध येऊ नको देऊ रे बाबा. तेव्हा समोर इकडे म्हणत असतो की देवा, एकदा काही लग्न झालं नाही या स्वानंदी मॅडमशी माझा संपर्कच ठेवू नको. इकडे साखरपुड्याचा दिवस उजाडतो. रोहन आणि आदिरा, स्वानंदी आणि प्रतीकचा साखरपुडा असतो. तेव्हा मल्लिका आणि अंशू तयार होऊन येतात. तेव्हा मल्लिका बोलते अंशू माझी साडी कशी आहे? तेव्हा अंशू बोलतो की मॉम साडीचीच विचारतेस तू? तुला साडीची पडली? तेव्हा मल्लिका बोलते हो, मल्लिका राजवाडे आहे मी. तेव्हा अंशू बोलतो हरलेली मल्लिका राजवाडे. आज स्वानंदी आणि आदिराचा साखरपुडा आहे एकाच मांडवात. विसरलीस? तेव्हा मल्लिका बोलते साखरपुडा होणार आहे, झाला का? तेव्हा अंशू बोलतो साखरपुड्याला चालू आहे आपण. तेव्हा मल्लिका पुन्हा बोलते साखरपुडा होणार आहे, झाला आहे का? तेव्हा अंशू बोलतो वेळ गेली आता ती. तेव्हा मल्लिका बोलते की अंशू तू शेवटच्या बॉलाला मॅच जिंकलेली पाहिली का? तेव्हा अंशू बोलतो हो, त्याचं काय? तेव्हा मल्लिका बोलते की आता बघ शेवटच्या बॉलाला सिक्सर आणि मॅच आपल्या हातात. तेव्हा मल्लिका बोलते म्हणून बोलते साखरपुडा झाला आहे का? होणार आहे ना? तेव्हा ते जातात. इकडे स्वानंदी देवापुढे उभी राहते आणि बोलते की देवा, आता तू दिशा दाखवलीस. ते म्हणतात ना जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. जेव्हा माहीत नाही पण का असं वाटते की छातीसारखं धडधडतं आहे. असं वाटते की मी कुठली तरी परीक्षा देते, पण बाबा तू माझ्या पाठीशी राहा, बस झालं. तेव्हा स्वानंदीच्या घरात सगळे तयारी करत असतात साखरपुड्याला जाण्याची. तेव्हा बाबा बोलतात की नंदू, हा दिवस बघण्यासाठी मी किती दिवस वाट बघितली. तेव्हा स्वानंदी इमोशनल होते. तेव्हा मंदाकिनी बोलते नको ना, आता घरात एवढे छान असताना सगळे रडताय का? हसा बरं सगळं आता. तेव्हा सगळे हसतात. तेव्हा मंदाकिनी बोलते की स्वानंदी बघ किती सुंदर दिसतेस, नेहमी आपलं ती साध्या कपड्यांमध्ये राहतेस, आज बघ किती सुंदर दिसते. तेव्हा स्वानंदीला पण हसायला येतं. ती आशीर्वाद घेते. तेवढ्यात रोहनही येतो. तेव्हा सुश म्हणते ओ माय गॉड, बघा माझा भाऊ कसा दिसतोय. तेव्हा मंदाकिनी त्याचं कौतुक करते. तेव्हा स्वानंदी बोलते की रोहन खूप छान दिसतोय. तेव्हा रोहनही बोलतो ताई तू पण खूप छान दिसतेस. तेव्हा स्वानंदी बोलते आहे का त्याला काजळाचा टेक तर लाव. तेव्हा मंदाकिनी बोलते अरे बाबा तुलाच काय, तिला पण लावायचं आहे, नजर नको लागू तुम्हाला दोघांना कोणाची. हे सगळे बोलतात चला चला निघा. तेव्हा रोहन बोलतो थांब मी रिक्षा बुक करतो. तेव्हा स्वानंदी बोलते ए नवरदेव थांब जरा, मी माझ्या फोनमधून कॅब बुक करते. इकडे आजी पण घाई करत असतात. पिंट्या चल आवरलं का? तेव्हा समरही येतो. मागून आदिरा येते. तेव्हा समर चक्कच होतो आणि बोलतो बाप रे. तेव्हा समर बोलतो चिमणे आज साखरपुडा आहे तुझा, इमोशनल होतो समर. तेव्हा आदिरा बोलते पिंटे दादा नो. तेव्हा समर बोलतो नाही. तेव्हा आदिरा बोलते पिंटे दादा आज रडायचं नाही हो, या दिवसाची मी किती वाट बघत होते. तेव्हा समर बोलतो बघितलंस आजी आपल्याला सोडून जाताना किती खुश होते. तेव्हा आदिरा बोलते की मी असं म्हणाली आजी, मला माझ्या मनासारखा भेटला आहे म्हणून मी खुश आहे. तेव्हा आजी बोलते अगं माझी चकुडी, तुला कोणाची नजर नको लागायला. तेव्हा समर बोलतो की मला एकदम प्रश्न पडला आहे, एवढी सुंदर कशी दिसतेस तू? तुझ्या मेकअप करणाऱ्यांना बक्षीस द्यायला पाहिजे ना, रोहनला सांग तूच आहे की म्हणून, नाही तर तो घाबरून पळायचा की कोणी म्हणून. तेव्हा आदिरा चिडते पिंट्या दादा आजू सांग ना. तेव्हा समर बोलतो की खूप सुंदर दिसते, बरं चला मी पुढे होतो, तुम्ही या पटकन मला पुढची तयारी करायला. तेव्हा आदिरा आवाज देते पिंट्या दादा आणि समरच्या गळ्यात पडते आणि इमोशनल होते. तेव्हा समर बोलतो काय झालं? तेव्हा आदिरा बोलते थँक्स फॉर एव्हरीथिंग. आणि इथेच एपिसोड संपतो.